नमस्कार. आता तुतारी वाजल्याशिवाय भाषण सुरू करता येत नाही. आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक, सन्माननीय आमचे सगळ्यांचेच संसदेतले मार्गदर्शक माननीय शाहू महाराजजी, ज्यांच्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत, असे गणपतराव पाटीलजी, माझे बंधू बंटी सतेज पाटील, ज्यांचं मार्गदर्शन आपण गेले अनेक वर्ष ऐकतोय आणि त्याच्यातून दरवेळीच बोध घेतो, असे ढोबळे साहेब, श्री व्ही पाटील, भूषण राजे होळकर, संजय पवार, रावसाहेब इलावडे, राजीव आवाळे, व्यासपीठावर ओके सर्वांनी व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाला बराच उशीर झालाय. आम्हालाही सगळ्यांना इचलकरंजीला जायचंय, आपल्याला महाराजांचंही भाषण ऐकायचंय. त्याच्यामुळे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आधीच्या सगळ्याच भाषणांच्या बद्दल सगळीच भाषण ऐकत होते आणि विचार करत होते की या संपूर्ण भागामध्ये गेले 70-75 वर्ष जर एका विचाराने हा भाग चाललेला आहे, तो म्हणजे महात्मा गांधींच्या काँग्रेसचा विचार या सगळ्या भागामध्ये चाललेला. त्यामुळे काँग्रेसवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे आपण सगळे लोक आहोत. आणि बंटी दादा, तुम्ही काळजी करू नका, सबका हात विकास तो होणे वाला है, पण तो कुणाच्या हाताने होणार आहे, तर सारों के साथ होने वाला है. तो सारे पाटलांच्याच हाताने होणार आहे, ह्याच्या बाबतीत माझ्या मनात कुठली शंका नाही. त्यांच्या कुटुंबातलं योगदान, सारे पाटलांच्या कुटुंबाचं योगदान, गेले अनेक दशक या भागात त्यांचं काम आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि गणपतराव पाटलांना एका विश्वासाच्या नात्याने महाविकास आघाडी नी एक फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. कारण का हे इलेक्शन हे फक्त या भागातलं किंवा कोल्हापूर जिल्ह्याचं नाही आहे, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं हे इलेक्शन आहे. मी विचारलं मगाशी समोर कुठली चिन्ह आहेत, त्यांनी सांगितलं कुठली तरी आघाडी हे चिन्ह आहे. कबशी आहे. ए बाबा, कबशीचं चेष्टा करू नको. मागच्या वर्षी ह्याच दिवशी मीच कबशीच्या मागे होते. ह्याचं कारण असं की 1 वर्षापूर्वी आमच्याकडे न पक्ष होता न चिन्ह होतं, काहीच नव्हतं. फकीर ते आमलो, काही नव्हतं. म्हणजे ह्याच्याहून आणि आयुष्यात खाली काय कोण घेऊन जाऊ शकतं आयुष्यात, अशा परिस्थिती मी मध्ये होते. आणि माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे. मी माझ्या पांडुरंगाला म्हणाले की असं काय रे माझ्या पांडुरंगा, माझं चुकलं की पक्ष, चिन्ह, आमदार सगळीच गेली तिकडे, पण माझ्या पांडुरंगाच्या मनात काहीतरी माझ्यासाठी वेगळं होतं. तुम्ही विचार करून बघा की अशी एक वस्तू होती जी आजकाल लागतच नाही. कारण का वेळ आता मोबाईलमध्येच दिसते, त्याच्यासाठी पैसे खर्च करायला लागत नाही आता. आणि त्याच्यामुळे माझ्या पांडुरंगाच्या ध्यानात कदाचित त्याचा आशीर्वादच असेल माझ्या मागे. त्याच्यामुळे माझ्या पदरात मागच्या वर्षी याच तारखेला मी विचार करत होते, अमोलदादा कोल्हेंना मी विचारायचे की अमोलदादा कुठल्या चिन्हावर लढूया. म्हणलं असं करा, काय आपल्याला पक्ष नाही, चिन्ह नाही, काहीच नाही, काय करूया. तर मी म्हणायचे मी काय चिन्ह घेऊ. म्हणजे तुम्ही असं करा, कबशी घ्या. म्हटलं तुम्ही काय घेणार. म्हणजे पंखा, कपाट, काय जे मिळेल काहीतरी घेऊया. पण आमची विचारधारा कन्फ्युज होती म्हणून आम्ही ही चिन्ह घेत नव्हतो. आमची विचारधारेबद्दल पूर्ण स्पष्टता होती म्हणून आम्ही हे चिन्ह देत होतो. कारण का आमच्या हक्काचं चिन्ह दुसरा घेऊन गेला होता म्हणून आम्ही हे केलं. त्याच्यामुळे आणि माझ्या पांडुरंगाच्या मनात कसं आलं बघा. आता जिरगे बंधू इथे आहेत, त्यांचं उद्घाटन कधीतरी झालं असेल, तेव्हा माझा तुतारीवाला माणूसच झाला असेल ना कार्यक्रमाच्या सुरुवातीला. दत्तराज पतसंस्था याच्या उद्घाटनाला पण तुतारी वाजवणारा माणूसच होता. बंटी दादाच्या लग्नातही
तुतारी वाजवणारा माणूसच होता. आणि जेव्हा शाहू महाराजांनी जेव्हा जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारी वाजवणारा माणूसच तिथे होता. त्यामुळे आज आणि तो एका महत्वाच्या ताकदवर हातामध्ये होता. त्याच्यामुळे त्या हाताची ताकद ही आपल्याला दाखवायची वेळ आलेली आहे. आणि माझा विश्वास आहे की ह्या वेळीस तुम्ही पंजाच्या शेजारचं बटन दाबूनच महाराष्ट्राच्या स्वाभिमानी असं सरकार आपल्याला इथे उभं करायचं. आज तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे राज्यामध्ये. मी भूषण दादांचं भाषण ऐकत होते. त्यांनी होळकर कुटुंबाच्या असंख्य आठवणी सांगितल्या. मगाशी मी मंदिरात दत्त महाराजांचं मंदिरात मी दर्शन घ्यायला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांचं उभं आयुष्य इथे गेलं. त्यांच्या मामांची ओळख करून दिली. दर्शनासाठी त्यांनी तिथे जे गट बांधलेले मंदिर सगळं चांगलं होतं. त्या काळातल्या अनेक आठवणी त्यांनी केल्या. ढोबळे साहेबांनी त्यांचे अनुभव सांगितले. बंटी दादांनी तर काय भाषण केलं. बंटी दादाचं भाषण म्हणजे सीट आलीच असंच समजून मी चाललेली आहे. कारण संघटनेला ताकद द्यायचं काम, पक्ष वाढवायचं काम हे बंटी दादा करतात. त्यांचं तुतारीवर प्रेम आहे. पण कधीतरी मीटिंगला बसून बघा, आपलं सोडत नाही बाबा. प्रेमाने बहीण म्हणतो वगैरे, पण जेव्हा पक्षाची टोपी घालून बसतो तेव्हा बहीण बहीण कुछ नाही, तेव्हा पंजा. आणि असं असलं पाहिजे, का नसावं. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. पण काँग्रेस बरोबर एक आहे, काँग्रेस बरोबर मला कधीच अंतर वाटत नाही. अंतर त्यांना होतं, मला कधीच नव्हतं. माझी काँग्रेसशी कधीच लढाई चालली नव्हती. लढाई तिकडे होती. आणि ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात काय फरक पडतो. त्याच्यामुळे बंटी दादा बरोबर मला नाही म्हणायला कधीच काही वाटत नाही. मी बंटी दादाला होच म्हणते. जाऊ दे ना, आपल्या भावाला आपल्याला मिळालं, बंटी दादाला मिळालं, काय फरक पडतो. हेच तर बहिणीचं नातं बंटी दादा महाराष्ट्रातल्या या नेत्यांना कळलं नाही, ह्याचंच दुःख आहे. अहो, दुःख मला एवढ्याच गोष्टीचं वाटतं. आज योगायोगाने भाऊबीज आहे. बंटी दादाला ओवाळणार आहे मी सभा झाल्यावर. पण तुम्ही मला विचार करून सांगा, तुमच्या सगळ्यांच्या बहिणी आज सकाळी आल्याही असतील. यांनी 1500 रुपये किंमत आमच्या नात्याला लावली. याचं दुःख आयुष्यभर राहील. 1500 रुपये दिले, आनंद आहे, स्वागत आहे. आपलं सरकार आल्यावर वाढू होईल, त्याची नाही मला चिंता वाटत. कारण ह्या राज्यात 2 काय तुझ्यासाठी 3 करू, काय प्रॉब्लेम आहे. हा पैशाचा किंमत नाही. एका बहिणीच्या नजरेने बघा त्याच्याकडे. आता हे जिरांगे बंधू आहेत ना, जिरगे बंधू व्यवसाय करतात. मी नात्याबद्दल बोलते. त्यांनी नात्यात पैसे आणायचे नाही आणि त्यांनी नात्यात पैसे आणायचेच नाहीत आणि व्यवहारात नातं आणायचं नाही. जेव्हा व्यवहारात नातं येईल ना, पुढच्या वेळी शटर बंद होईल. आणि जेव्हा नात्यात पैसे येतात तेव्हा त्या नात्यात प्रेम राहत नाही. हेच दुर्दैव आहे. आणि लाडकी बहीण मगाशी बंटी दादा बोलला तुम्ही. बंटी दादा, तुम्हाला वाईट वाटणार नसेल आणि महाराजांना वाईट वाटणार नसेल तर मी थोडंसं क्रेडिट घेऊ का या स्कीम बद्दल. तुम्ही नाराज होऊ नका, तुमचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यात. पण थोडंसं माझं जास्त आहे. म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात लोकसभेपर्यंत बहीण लाडकी नव्हती, हे माझ्यापेक्षा कोणालाही जास्त माहिती नाही. या राज्यातली बहीण लाडकी नव्हती. असा दणका तुम्ही दिला ना की बहिणी अशा 1 मिनिटात लाडक्या झाल्या. आणि थोडंसं क्रेडिट बारामती लोकसभा मतदारसंघाला मिळतंय. तुम्हाला मिळतच, काही नाही म्हणत नाही. पण थोडंसं 5% बारामती लोकसभा मतदारसंघाला जास्त. कारण का 31 खासदार निवडून आले आणि डायरेक्ट लाडकी बहीण स्कीमच सुरुवात झाली. त्याच्या आधी कधीही स्कीम नव्हती. महिलांनो लक्षात ठेवा. आणि आपल्याला माहिती, आपण फार हुशार आहोत. या सगळ्यांना असं वाटतं की 1500 रुपये दिल्या त्या आमच्या सगळ्या महिला भगिनी टपा मतदान करतात. आमचं मत हे आम्ही स्वाभिमानी मत आहोत. तुम्ही पैसे दिले म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. तुम्ही काम द्या, आमच्या पोराच्या हाताला नोकरी द्या,
मेरिटवर आमचं पोरग पास होईल, हाताला काम दिलं तर मतदान करू. आम्ही उगाच 1500 रुपये दिले म्हणून मतदान करणारे आम्ही स्वाभिमानी महिला आहोत आणि याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं, पत्रकार मला विचारतात लाडकी बहीण योजनेचं काय होणार, काही काळजी करू नका. आम्ही बहिणी फार स्वाभिमानी आहोत. आम्ही मोडू पण पैशासमोर वाकणार नाही याचा सार्थ अभिमान आम्हाला. आणि आम्ही काय भाऊबीज पैशासाठी नाही करत, आम्ही प्रेमासाठी करतो. जेव्हा भावाकडे जातो ना तेव्हा चकलीचा आणि लाडवाचा डबा घेऊन जातो. आईच्या आठवणी म्हणून वहिनीला सांगतो, बे चिरोटा आणला बाई तुझ्यासाठी. डब्बा लहान झालाय, हा भाग वेगळा, कारण का महागाईच तेवढी वाढली. 1500 रुपये घेतात आणि 2000 रुपये तेलाचा डबा घेतात. बंटी भाऊ म्हणले, खरे माझ्या घरून डबा आलाय, तो जरा लहान झालेला आहे म्हणूनच टोमणा मगाशी तुम्हाला बसलाय. कारण का नाही तर मोठे स्टीलचे डबे माझ्याकडून जायचे, यावेळेस हाफ साईजचे गेले. तर बंटी दादानी मगाशी बघितलं, हे काय, म्हटलं महागाई झाली बॉस, बडा डब्बा नाही अभि. आपलं सरकार आल्यावर महागाई कमी कर, मग पुढच्या दिवाळीला मोठा डबा परत. पण खरंच गरज आहे की आज राजकारण, भाषणं, काय लोक भाषणं करतात. मी आज इथे येताना विचार करत होते सगळ्यांची भाषणं करताना, कारण का ह्या भागात आलं की मला नेहमी माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी आर पाटलांची आठवण आल्याशिवाय दिवस माझा जात. आबा माझा ज्येष्ठ बंधू, आजही आबाला जाऊन 9 वर्ष झाली, अजूनही तो क्षण माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. लीलावती हॉस्पिटलला वहिनी मंदिरात गेल्या होत्या, प्रार्थना करत होत्या. डॉक्टर म्हणला काही सांगता येत नाही. तात्या आबांचे भाऊ कोसळून खुर्चीवर बसून ओक्साबुक्शी रडत होते. मी तिथे उभे होते, 6 डॉक्टर होते. आबा झुंज करत होते, लढत होते. आणि मी डॉक्टरला म्हणत होते, काही करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा. आणि माझ्या डोळ्यासमोर ती लाईन सरळ झालेली आबाची, मी माझ्या डोळ्याने एकटी उभी होते. मी तिथे कसं विसरीन नाही ते. त्या सगळ्या संघर्षाच्या काळात आर पाटील ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाबरोबर उभे राहिले, हे ते विसरले असतील, मी नाही विसरलेले. आणि जोपर्यंत श्वासात श्वास आहे, सुमन वहिनी, आबाची आई आणि त्याच्या पोरांसाठी व्यासपीठवर नाही, ही पण मायबाप जनता आयुष्यभर आबासाठी उभी राहील, ह्याच्याबद्दल माझ्या मनात विश्वास आहे. आणि परवा एका भाषणात उल्लेख काय झाला, मला प्रचंड अस्वस्थता वाटली. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हो. मी स्वतः आबांच्या बायकोला फोन केला, वहिनींची मी माफी मागितली की वहिनी, मी हात जोडून तुमची माफी मागते की आबाबद्दल जे भाष्य केलं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे. आणि आबाची आठवण वारंवार मला जास्त का येते, कारण का प्रशासनामध्ये अतिशय उत्तम, या राज्यातला सगळ्यात चांगला गृहमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल, त्याच्यात पहिल्या 2-3 मध्ये नेहमीच आर पाटलांचं नाव अभिमानाने लिहिलं जाईल, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. तुम्ही म्हणला 1500 रुपये म्हणता तुम्ही, महिलांची मतं मिळतील. कशी आम्ही मतं या सरकारला देणार? अहो, आमच्या घरातल्या पोरी जेव्हा बाहेर जातात, आईच्या मनात धगधग धगधग असतं की पोरगी घरात येईस्तोवर ती सुरक्षित येईल का नाही माहिती नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात सार्थ अभिमान आहे मला माझ्या मतदारसंघाचा. संघर्षाच्या काळात प्रत्येकाला वाटत होतं सुप्रिया सुळे निवडून येत नाहीत, पण तिथे ना पैसे चालले ना सत्ता, फक्त स्वाभिमानी माणसं चालली म्हणून 1.5 लाख मतांनी मी निवडून आलेले. एक सत्तेचं पद आमच्या बाजूनी नव्हतं, सगळी विरोधात. दूध संघ विरोधात, आमदार सगळे विरोधात, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच, बँक, म्हणाल ते सगळं विरोधात होती. पण त्या मायबाप जनतेने ठरवलं होतं. एक तर आमच्या सर्वेमध्ये तर मजा असायची बंटी दादा, आमच्या सर्वेमध्ये लोक विचारायचे कुणाला मतदान देणार, म्हणायचे आम्ही दोन्ही बाजू, साहेब पण आणि दादा पण.